2 चम्मच मी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्यासोबत मी 2 चम्मच तांदूळ घेतलेले आहे. त्यांना 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जेवढ्या पण चांगल्या हिरव्या व्हेजिटेबल्स असतील, पालेभाज्या असतील, त्या सगळ्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. माझ्याकडे दोडका होता तर मी त्याला 2 पाण्याने स्वच्छ करून घेतला, साल काढून घेतली, तो त्याच्यामध्ये ॲड केला. टोमॅटो हे धुवून घ्यायचा, तोही त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा. चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं, थोडीशी हळद टाकायची आहे आणि 1 ग्लास पाणी. आणि हो, लसण टाकायला विसरायचं नाही. 1 लसण टाकायचा म्हणजे टेस्ट चांगली येईल त्यासाठी. बटाटा असेल तर टाकून द्या, नसेल तर मग स्किप करून जा. माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही. आणि याच्या मंद आचेवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर थंड झाला की ओपन करायचा. छान असा डाळ भात आपला तयार झालेला आहे. मी ह्याला मिक्सरला लावून थोडासा पेस्ट तयार करून घेणार आहे. कारण डाळ भात कितीही मऊ शिजलं तरी माझ्या पिल्लूला जरा व्यवस्थित असा चावता येत नाही, तो डायरेक्ट गिळून टाकतो. त्याच्यामुळे मला थोडंसं बारीक पेस्ट तयार करावीच लागते आणि थोडंसं पाणीही ॲड केलेलं आहे, जेणेकरून त्याच्या घशामध्ये अडकणार नाही. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून पहा तुमच्या पिल्ल्यासाठी. आणि हो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. चला, बाय.